नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. उद्या माळशिरस हिंदी केसरी मैदान आणि या मैदानामध्ये आपला बकासूर मल्हार सोबत पळताना दिसणार आहे. वाडीकरांचा मल्हार आणि बकासूर आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत. सर्वात मोठं हिंदी केसरी मैदान माळशिरस हिंदी केसरी मैदान आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपला बकासूर नवीन चेहऱ्यासोबत पळताना दिसणार आहे. तर नक्कीच या बैलाची कारकीर्द आपण जाणून घेणार आहोत. आपल्या मल्हारने कुठे कुठे गुलाल केले तर ते तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात मोठं मैदान म्हणजेच पेडगावकरांचं मैदान आणि पेडगावच्या मैदानामध्ये त्याच मल्हारने 4 नंबर केला होता भावांनो. काय स्पीड लागतोय मल्हारला, चांगला पळतोय, वेगाने पळणारा नंदी हा मल्हार आणि एवढ्या मोठ्या पेडगावच्या मैदानामध्ये भावांनो 4 नंबर केला. खूप मोठी गोष्ट आहे भावांनो, साधी गोष्टी नाही आहे ही देखील. कारण बरेच जण फक्त गुलालासाठी येत जातात आणि तो 4 नंबरचा मानकरी ठरला होता. आत्ताच मागे एक बरडचं मैदान झालं, आदतचं मैदान होतं बरड फलटणला. त्या मैदानामध्ये त्यांनी 1 नंबर केला होता भावांनो. काय पण स्पीडने पळतोय हा मल्हार. जर उद्या दोघांचा ताळमेळ जुळून आला तर नक्कीच ही गाडी 1, 2, 3 नंबरामध्ये 100% आपल्याला बघायला मिळेल. उद्या टॉपचे नंदी सर्व टॉप पैऱ्यामध्ये आहेत, जुन्या चेहऱ्यामध्ये आहेत. परंतु आपला सर्वांचा लाडका बकासूर उद्या नवीन चेहऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. अजून भावांनो, बकासूर सध्या जरी नवीनच पैऱ्यामध्ये पळत आलेल्या, तुम्हाला मी अपडेट देखील दिली होती की बकासूर आणि नवीन चेहराच पळताना दिसेल. आपल्याला पैरा कधीच समजला होता, परंतु आपल्याला सांगितलं होतं की लगेच सांगू नका, त्यामुळे आपण सांगितलं नाही. असो भावांनो, बकासूरचा पैरा आज संपूर्ण महाराष्ट्राला कळाला आणि आज महाराष्ट्रामध्ये तो मल्हार नावाचा नंदी देखील उजेडात आला. उद्या तर बकासूरच्या गळ्यामध्ये आपल्याला पळताना दिसेलच. गट क्रमांक 45 मध्ये किंवा 19 मध्ये का 16 मध्ये अशी चिठ्ठी निघाली बकासूरच्या नावाने. तर बघूया कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल. जास्त शक्यता गट क्रमांक 45 मध्ये पळताना दिसेल. तर आता आपल्याला समजणारच आहे आपला बकासूर उद्या कोणत्या गटामध्ये फिक्स पळताना दिसेल. अजून एक अपडेट येणार आहे आपल्या चॅनलवर, बकासूरच्या गाडीवर कोण बसणार याची अपडेट लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या दोघांचा ताळमेळ जुळून आला तर नक्कीच गाडी गुलालामध्ये राहील. बकासूरला, मल्हारला व इतर बकासूरचे भाऊ घोड सर्जा असेल, चिक्या असेल, मथुर असेल, सर्वांना उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा. नक्कीच भावनो, ज्यांची टॉपचे पैर आहेत ते नक्कीच भावांनो गाडी गुलालामध्ये राहावं हीच इच्छा असेल. बकासूर जे की गुलालामध्ये राहावं. आज आपला बकासूर बिंजोडला पळाला आणि बिंजोडला गुलाल घेतला. तर नक्कीच भावांनो उद्या बकासूर एखादी गुलालामध्ये दिसेल. तर नक्कीच सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.